SIP रिस्की आहे का? म्युच्युअल फंडमध्ये फ्रॉड होतात का? रिसर्चसाठी कोणते टूल्स वापरतात? मार्केट खूप वाढले आहे, आता एंट्री करू शकतो का? नमस्कार मंडळी, SIPच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. SIP रिलेटेड 2 व्हिडिओज आपल्या चॅनलवरती पोस्ट झाले होते. तर दोन्ही व्हिडिओला साधारण 15,000 व्ह्यूज आणि त्या दोन्ही व्हिडिओमुळे माझ्या चॅनलला साधारण 1,000 सबस्क्रायबर झालेले आहेत. त्याकरता सर्व सबस्क्रायबरचे सुरुवातीला मनापासून धन्यवाद. आपल्या अनेक प्रेक्षकांनी SIP चालू केली होती, माझ्या काही मित्रांनी देखील SIP चालू केली होती आणि त्यांना काही प्रश्न पडत होते. तर या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन येत आहे. हा क्वेश्चन आणि आन्सर फॉर्मॅटमध्ये व्हिडिओ असणार आहे. चला तर मग प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, SIP रिस्की आहे का? या ठिकाणी कदाचित म्युच्युअल फंड रिस्की आहे का असं विचारायचं असेल, कारण SIP हा एक फंड नाही, SIP ही एक सिस्टम आहे. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तर SIP रिस्की असू शकत नाही. म्युच्युअल फंड रिस्की असू शकतो. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली, असं कोणत्याही ॲडव्हर्टिजमेंटमध्ये सांगतात. याचा अर्थ हाच आहे की मार्केट रिस्कच्या आधी मार्केट हा शब्द वापरला आहे. तर मार्केट अर्थात शेअर मार्केट. या ठिकाणी फंड मॅनेजर काय करत असतो? जो कोणत्याही म्युच्युअल फंडचा मॅनेजर असतो त्याला फंड मॅनेजर म्हणतात. तो काय करतो की आपले पैसे घेतो आणि मार्केटमध्ये लावत असतो, अर्थात शेअर मार्केटमध्ये. तर तो मार्केटमधील विविध कंपन्यांवरती ते पैसे लावत असतो, बॉन्ड्समध्ये तो पैसे लावत असतो. आणि जर कदाचित मार्केट पडलं किंवा काही कारणांमुळे बॉन्डची प्राईस कमी झाली तर तो नुकसान त्या फंड हाऊसला होत असतं. ती एक असेट मॅनेजमेंट कंपनी असते, तिला नुकसान होत असतं आणि परिणामी आपला जो म्युच्युअल फंड आहे त्याची NAV म्हणजे नेट असेट व्हॅल्यू जी आहे ती कमी होत असते पर युनिट. त्यामुळे म्युच्युअल फंड रिस्की असतो, पण त्याचं पण काही प्रमाण कमी केलेलं असतं. उदाहरणार्थ पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय केलेला असतो. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना सर्वात महत्त्वाचं असतं डायव्हर्सिफिकेशन. म्हणजेच आपली सगळी अंडी एकाच बाचक्यामध्ये ठेवायची नसतात. इंग्रजीमध्ये म्हणतात डोंट पुट ऑल एग्ज इन वन बास्केट. याचाच अर्थ डायव्हर्सिफिकेशनचं जे काम आहे किंवा वेगवेगळ्या कंपनींमध्ये किंवा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं काम हे फंड मॅनेजर आपल्यासाठी करत असतो. तो साधारण 20, 30, 40 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो. त्यामुळे आपली जी रिस्क आहे ती 20, 30, 40 कंपन्यांमध्ये डिवाइड होऊन जात असते. त्यामुळे 1-2 स्टॉकमध्ये पैसे टाकण्यापेक्षा म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकणे तुलनेनं कमी जोखमीचं म्हणजेच कमी रिस्की असतं. दुसरा प्रश्न, म्युच्युअल फंडमध्ये फ्रॉड होतात का? मित्रांनो, म्युच्युअल फंडमध्ये डायरेक्ट फ्रॉड होणं अशक्य आहे, कारण म्युच्युअल फंड ही एक रेप्युटेड असेट मॅनेजमेंट कंपनी असते. HDFC झालं, ICICI झालं, मोतीलाल ओसवाल झालं, पराग पारेख झालं, वर्षानुवर्ष त्यांनी मार्केटमध्ये फंड मॅनेज केलेला आहे. आणि डायरेक्ट फ्रॉड होणं म्हणजे तुमचे पैसे जर त्यांनी त्यांच्या वैयक्तिक कामासाठी वापरणं वगैरे हा प्रकार होऊ शकत नाही, कारण हे पैसे हे असेट मॅनेजमेंट कंपनीकडे जातात. तुम्ही पैसे देताना तुम्ही कोणत्या फंड मॅनेजरच्या पर्सनल बँक अकाउंटला देत नसता. त्यामुळे डायरेक्ट फ्रॉड या ठिकाणी 0 आहे. पण या ठिकाणी फ्रंट रनिंग सारख्या गोष्टी होऊ शकतात. फ्रंट रनिंग म्हणजे काय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. जर मी एखादा म्युच्युअल फंड मॅनेज करत असेल तर मी ठरवणार की कोणत्या कंपनीमध्ये कधी इन्व्हेस्ट करायचं आहे, किती प्राईजला इन्व्हेस्ट करायचं आहे. परंतु ही माहिती जर मी माझ्या जवळच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना सांगितलं आणि त्यांनी जर त्या पर्टिक्युलर कंपनीचे शेअर आधीच विकत घेऊन ठेवले म्हणजे त्यांना ते शेअर नॉर्मल प्राईजला भेटणार. परंतु मी ॲज अ म्युच्युअल फंड मॅनेजर जेव्हा करोडोंची इन्व्हेस्टमेंट करणार तेव्हा त्या कंपनीचे शेअर्स आहेत त्याची प्राईज वाढणार. अशा प्रकारे माहितीचा दुरुपयोग करून स्वतःचा किंवा जवळच्या व्यक्तीचा फायदा करून देणे याला फ्रंट रनिंग म्हणतात. फ्रंट रनिंगला कायद्यामध्ये शिक्षा आहे आणि दंड देखील आहे. चौथा प्रश्न आहे, महाराष्ट्र बँकमधून SIP लावत आहे पण होत नाही. SIP लावताना प्रॉब्लेम होतो याचा अर्थ तुम्हाला 2 फॅक्टर ऑथेंटिकेशनसाठी प्रॉब्लेम होऊ शकतो. केवळ महाराष्ट्र बँक नाही तर कोणती बँक असू द्या तुम्हाला 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन करावं लागतं SIPसाठी. जेव्हा तुम्ही SIP चालू करता त्यावेळेस तुम्हाला फर्स्ट पेमेंट असतं, वन टाईम पेमेंट. ते तुमच्या UPI ॲपमधून जसं की गुगल पे झालं, फोनपे झालं त्याच्यातून डेबिट होत असतं. परंतु तिथून पुढचे पेमेंट हे ऑटोमॅटिक डेबिट झाले पाहिजे याच्याकरता तुम्हाला एक स्टँडिंग इन्स्ट्रक्शन द्यावं लागतं किंवा ज्याला मॅन्डेट म्हणतात किंवा ऑटोपे म्हणतात, ते करावं लागतं. तर मी बऱ्याच वेळा असं पाहिले की लोक फक्त ते फर्स्ट पेमेंट करतात आणि मॅन्डेट त्यांच्याकडून सेट होत नाही, कारण मॅन्डेट सेट करण्यासाठी त्यांना आयदर डेबिट कार्डनी व्हेरीफाय करावं लागतं किंवा नेट बँकिंगनी करावं लागतं किंवा आधारनी. तर ते डिटेल्स तिकडे एंटर करून OTP द्यावा लागतो आणि वारंवार प्रयत्न करून जर होत नसेल तर माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही बँक बदला.
मी पर्सनली कोटक बँक वापरतो. कोटक बँकचं नेट बँकिंग खूप छान आहे आणि त्यांच्या नेट बँकिंगमधून IPOला सुद्धा अप्लाय करता येतं. सगळेच फीचर चांगले आहेत त्याचे आणि महत्त्वाचं म्हणजे कोटक बँकेचं 811 अकाउंट तुम्ही ऑनलाईन देखील काढू शकता मोबाईलमधून. तर त्यांचा व्हिडिओ कॉल येत असतो. व्हिडिओ कॉलवरती आपलं KYC होतं. आपलं पॅन कार्ड डिटेल, आधार कार्ड डिटेल टाकून त्या KYC होत असतं. तर खूप इझी आहे. म्हणजे अवघ्या 1 तासात तुम्ही अकाउंट ओपन करू शकता आणि दुसऱ्या तासाला तुम्ही तुमचं जे डीमॅट अकाउंट आहे किंवा ग्रोचं अकाउंट आहे त्याला तुम्ही अटॅच करू शकता. 5वा प्रश्न, SBIच्या योनो ॲपमध्ये SIP चालू आहे, आता ग्रोमध्ये कशी घेऊ? मित्रांनो, ग्रोमध्ये एक्सटर्नल फंड ट्रॅकिंगचा एक ऑप्शन असतो ज्याच्यामध्ये तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. तर तुमचं कुठेही SIP किंवा म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट असेल तर ती तुम्ही तिकडे ट्रॅक करू शकता. पण जर तुम्ही ग्रोमध्ये जाऊन दुसरीकडे एखादा डायरेक्ट म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणार असेल तर ग्रो इन्स्टॉल करण्याला अर्थ आहे. मी आधीच सांगितलं की एखादं ॲप माझ्या आवडीचं आहे किंवा मी वापरतो म्हणून तुम्ही आत्ताचं ॲप अनइन्स्टॉल करू नका. जर आत्ताच्या ॲपमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येत असतील, अडचणी येत असतील तर तुम्ही आत्ताचं ॲप बंद करू शकता किंवा डिस्कंटिन्यू करू शकता. SBIचं जे ॲप आहे त्याच्यामधून तुम्ही दुसरे म्युच्युअल फंड्स घेऊ शकत नाही ॲज पर माय नॉलेज. मी स्वतः योनो ॲप वापरत नाही त्यामुळे मला माहिती नाही. पण जर तुम्हाला दुसरे फंड्स घ्यायचे असतील तरच तुम्ही दुसरं ॲप इन्स्टॉल करा असं माझं सांगणं आहे. 6वा प्रश्न आहे, तुम्ही कॉल्स देऊ शकता का? मी कॉल्स देऊ शकत नाही. मित्रांनो, मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट नाही किंवा सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर पण नाही. त्यामुळे कॉल्स देणं हे माझ्यासाठी गुन्हा आहे कायद्याने. 7वा प्रश्न, रिसर्चसाठी कोणते टूल्स वापरता? रिसर्च करण्यासाठी मी जास्त करून फ्री टूल्स वापरतो, परंतु 2 टूल्सचं मी प्रीमियम सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे फक्त. पण असं नाही की त्या प्रीमियमवरच मी थांबतो, मी फ्री टूल्ससुद्धा वापरतो. तर प्रीमियममध्ये मी घेतलेलं आहे टिकर टेप आणि मनी कंट्रोलचं प्रीमियम सबस्क्रिप्शन. त्यानंतर टिकर बाय फेनॉलॉजी, स्क्रीनर, इन्व्हेस्टिंग, मिंट यांचं फ्रीमध्ये जेवढा डेटा मला भेटेल तेवढं मी वापरतो. किंवा हे सोडून पण स्टॉक एज आहे तो कधी कधी मी एक्सप्लोअर करतो. म्हणजे असंच एखादा स्टॉक जर मला डीपली ॲनालिसिस करायचा असेल तर मी तिकडे व्हिजिट करत असतो. तसेच ज्या कंपनीमध्ये मी इन्व्हेस्ट करणार आहे त्या कंपनीची ऑफिशियल वेबसाईट मी व्हिजिट करत असतो. आणि हे किती टूल्स वापरले ना तर या सर्व टूलचा एक बाप आहे तो म्हणजे एक्सेल शीट. एक्सेल शीटमध्ये वर्क करावंच लागतं. हा सर्व डेटा एक्सपोर्ट करून मी एक्सेल शीटमध्ये थोडंसं त्याला मॉडिफाय करत असतो, फिल्टर करत असतो आणि त्यानंतर मला हवे तसे रिझल्ट्स भेटत असतात. 8वा प्रश्न, सर मार्केट खूप वाढले. सर कोण आहे इथं? दादा म्हण, भाऊ म्हण, असं सर म्हणू नका प्लीज. मार्केट खूप वाढले आहे, आता एंट्री करू शकतो का? मित्रांनो, असं म्हणतात की व्हॉट इज द बेस्ट टाईम टू इन्व्हेस्ट इन स्टॉक? द बेस्ट टाईम टू इन्व्हेस्ट इज इन स्टॉक इज टुडे. म्हणजे जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर आजच करा. मार्केट जर वाढला असेल, तुम्हाला थोडंसं वाटत असेल की थोडंसं आता रॅली चालू आहे किंवा ओव्हर व्हॅल्यूड झालेलं आहे, तर मग सपोज तुम्ही 100 रुपये टाकणार असेल तर तुम्ही आता फक्त 50च रुपये टाका आणि मग जेव्हा तो क्रॅश येईल किंवा डीप येईल त्यानंतर तुम्ही राहिलेले 50 रुपये टाकू शकता. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही करा. पण मार्केट वाढले म्हणून तुम्ही मार्केटपासूनच दूर राहणे असं करू नका. माझे अनेक असे मित्र आहेत की ज्यांना स्टॉक मार्केटमधलं नॉलेज आहे. 2-2 वर्ष झालं, 3-3 वर्ष झालं ट्रॅक करतात, ते फॉलो करतात ते पर्टिक्युलर शेअर. अगदी टाटा मोटरचा शेअर जेव्हा 105 रुपयाला होता तेव्हापासून लोक सांगतात की सुरुवात झालेली आहे. पण तुम्हालाही माहिती आहे की जर तुम्ही ट्रॅक करत असाल, खूप अशा गोल्डन ऑपॉर्च्युनिटीज आपल्याकडून मिस झालेल्या आहेत. त्यामुळं अजून ऑपॉर्च्युनिटी मिस होऊन देऊ नका. लवकरात लवकर सुरुवात करा. पूर्ण पैसे एकदम टाकू नका. कधीच मी सजेस्ट करणार नाही. तुम्ही टप्प्याटप्प्याने पैसे टाका आणि त्यानंतर जिथे करेक्शन येईल, बाय ॲट अ डीप म्हणजे स्टॉक मार्केटचा थंब रूल आहे. पहिलं मी जे सुरुवातीच्या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करा. आणि दुसरा थंब रूल म्हणेल किंवा दुसरा नियम असा आहे की बाय लो सेल हाय. नेहमी काय होतं, आपण एखादा स्टॉक ट्रेंडमध्ये असतो, ट्विटरवरती त्याची चर्चा चालू असते किंवा यूट्यूबवरती बऱ्याच लोकांनी त्या स्टॉकवरती व्हिडिओज बनवलेली असते, त्या स्टॉकला हाईप भेटलेली असते. अशा वेळेस आपण त्या स्टॉकमध्ये एंट्री करतो. आपल्याकडे जेवढे पैसे असतात आपण तेवढे पैसे त्या स्टॉकमध्ये टाकतो किंवा मॅक्सिमम अमाऊंट त्याच्यामध्ये टाकतो. ग्रीड, लालच याच्यामुळं. आणि मग काय होतं, जेव्हा तो स्टॉक खाली यायला सुरुवात होतो तेव्हा फोमो क्रिएट होतो, फिअर ऑफ मिसिंग आउट. आपले पैसे आता संपणार. या फिअरमुळं आपण पुन्हा
सेल करतो. म्हणजे इथं काय झालं, बाय हाय सेल लो झाला. पण आपल्याला उलटं करायचं आहे, बाय लो सेल हाय. तर हा प्रिन्सिपल वापरण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी प्रश्न संपलेले आहेत, परंतु तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंट करू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेन. व्हिडिओ जर मनापासून आवडले असेल तर कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.